नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पँडिट. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. जनकांनी मुनींच्या पुढे मस्तक नमविले आणि सर्वांचे आशीर्वाद प्राप्त केले. नंतर आदराने ते रूप, शील व गुणसंपन्न आपल्या जावयांना भेटले आणि सुंदर करकमल जोडून प्रेमोत्पन्न शब्द बोलले. हे राम, मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू? तुम्ही मुनींच्या आणि महादेवांच्या मनरूपी मानस सरोवरातील हंस आहात. योगीजन क्रोध, मोह आणि ममता, मद त्यांचा त्याग करून ज्यांच्यासाठी योग साधना करतात, जे सर्वव्यापक ब्रह्म, अव्यक्त, अविनाशी, चिदानंद, निर्गुण आणि गुणांचे निदान आहेत, मनासह वाणी ज्यांना जाणत नाही आणि सर्वजण ज्यांच्याविषयी फक्त अनुमानच करतात, कोणताही तर्क करू शकत नाहीत, ज्यांचा महिमा वेद नेती नेती म्हणत वर्णन करतात आणि जे सच्चिदानंद तिन्ही कलांमध्ये एकरस, सर्वदा आणि सर्वथा निर्विकार असतात, तसेच सर्व सुखांचे मूळ असलेले तुम्ही माझ्या नेत्रांना दिसू शकला. ईश्वर अनुकूल असल्यावर जगात जीवाला लाभच लाभ मिळतो. तुम्ही मला सर्व प्रकारे मोठेपण दिले आणि आपला समजून मला आपला बनविला. जरी 10,000 सरस्वती व शेष असले आणि ते कोट्यावधी कल्पांपर्यंत गणना करीत राहिले, तरीही हे रघुनाथ, माझे सद्भाग्य आणि तुमच्या गुणांची कथा पूर्ण होऊ शकत नाही. मी जे काही सांगत आहे ते फक्त एवढ्याच एका बळावर की तुम्ही अत्यंत थोड्याशा प्रेमाने प्रसन्न होता. मी वारंवार हात जोडून हे मागतो की माझ्या मनाने चुकूनही तुमचे चरण सोडू नयेत. जनकांची ही श्रेष्ठ प्रेमपूर्ण वचने ऐकून पूर्णकाम श्रीराम संतुष्ट झाले. त्यांनी सुंदर शब्दात विनंती करून पिता दशरथ, गुरु विश्वामित्र व कुलगुरू वसिष्ठांसमान मानून श्वशूर जनक यांचा सन्मान केला. नंतर जनकांनी भरताला तसेच सांगितले आणि प्रेमाने भेटून त्याला आशीर्वाद दिला. नंतर राजांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना भेटून आशीर्वाद दिला. ते परस्पर प्रेमात बुडून वारंवार एकमेकांना मस्तक नमवू लागले. राजा जनकांशी वारंवार गुजगोष्टी करीत व त्यांना मोठेपण देत श्री रघुनाथ सर्व भावांबरोबर निघाले. जनकांनी जाऊन विश्वामित्रांचे पाय धरले आणि त्यांचे चरणरज आपल्या मस्तकावर घेऊन नेत्रांनाही लावले. ते म्हणाले, हे मुनीश्वर, आपले सुंदर दर्शन झाले असता काहीही दुर्लभ नाही अशी माझी खात्री आहे. जे सुख आणि सुकीर्ती लोकपालांना हवी असते, परंतु ती मिळणे अशक्य समजून जिचे मनोरथ करताना त्यांना संकोच वाटतो, हे स्वामी, तेच सुख आणि सुकीर्ती मला सुलभपणे लाभली. सर्व सिद्धी तुमच्या दर्शनामागोमाग चालत येतात. अशा प्रकारे वारंवार स्तुती केली आणि मस्तक टेकवून व त्यांचा आशीर्वाद घेऊन जनक परत गेले. डंका वाजवीत वऱ्हाड निघाले. लहान मोठे समुदाय प्रसन्न होते. वाटेच्या गावातील स्त्री पुरुष श्रीरामचंद्रांना पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे आनंदित होत होते. मधून मधून मुक्काम करीत आणि वाटेतील लोकांना सुखावत वऱ्हाड पवित्र दिवशी अयोध्यापुरी जवळ आले. नगारे वाजत होते. सुंदर ढोल गरजत होते. भेरी आणि शंख जोराने वाजत होते. हत्ती घोडे गर्जना करीत होते. झांजा तालावर वाजत होत्या. डफ सुंदर ताल धरत होते. गोट रागामध्ये सनया वाजत होत्या. वऱ्हाड येत आहे असे समजून अयोध्येचे नगरवासी आनंदून गेले. सर्वांची शरीरे पुलकित झाली. सर्वांनी आपापल्या घरांना, बाजारांना, गल्ल्याबोळांना, चौकांना आणि नगरद्वारांना सुंदर रीतीने सजविले. सर्व गल्ल्यात चंदनाचे खडे घातले होते. सर्वत्र रांगोळ्या घातल्या गेल्या. तोरणे, ध्वज, पताका आणि मांडव यांनी बाजार असा सजून गेला होता की त्याचे वर्णन करता येत नाही. सुपाऱ्या लागलेली सुपारीची झाडे, केळी, आम्रवृक्ष, बकुळ, कदंब आणि तमाल वृक्ष उभारले गेले. फळांच्या भाराने वाकलेले वृक्ष जमिनीला टेकत होते. त्यांची आळी रत्नांच्या कलाकुसरीने बनविली होती. अनेक प्रकारचे मंगल कलश घरोघरी सजवून ठेवले होते. श्री रघुनाथांची अयोध्यानगरी पाहून ब्रह्मदेव इत्यादी सर्व देव मुग्ध होत होते. त्यावेळी राजमहाल खूप शोभून दिसत होता. त्याची रचना पाहून कामदेवाचे मन सुद्धा मोहित होत होते. मंगल शकुन, मनोहारिता, रिद्धिसिद्धी, सुख, सुंदर संपत्ती आणि सर्व प्रकारचे आनंद जणू सहजपणे सुंदर शरीर धारण करून दशरथांच्या घरी अवतरले होते. श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या दर्शनाची लालसा कुणाला बरे असणार नाही. सुहासिनी स्त्रिया जमावाने निघाल्या.
त्या आपल्या लावण्याने कामदेवाची पत्नी रती हिलाही तुच्छ ठरवित होत्या. सर्व सुंदर मंगलद्रव्ये आणि आरती सजवून त्या गात होत्या. जणू सरस्वतीच अनेक रूपे धारण करून गात चालली होती. राजमहालामध्ये आनंदामुळे कलकलाट चालला होता. त्या प्रसंगाचे व सुखाचे वर्णन करता येणे अशक्य. कौसल्या इत्यादी श्रीरामांच्या सर्व माता प्रेमसागरात बुडून देहभान विसरल्या होत्या. मातांनी गणेश व त्रिपुरारी शिवांचे पूजन करून ब्राह्मणांना खूप दाने दिली. त्या इतक्या प्रसन्न झाल्या होत्या जणू अत्यंत दरिद्री माणसाला 4 प्रकारचे अन्नपदार्थ मिळावे. आजच्यासाठी धन्यवाद.